नमस्कार मंडळी, मेथीचे लाडू थंडीमध्ये आवर्जून केले जातात घरोघरी. तर ते सोप्या पद्धतीने अजिबात कडू न होणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. सर्वात आधी मेथी भाजून घ्यायची, तुपामध्ये भिजत घालायचं 2 दिवसासाठी. 100 ग्रॅम खोबरं, 100 ग्रॅम खारीक मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचं आहे. 2 चमचा खाकस, 1 चमचा ओवा याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. 2 चमचे तूप घालून गॅसवरती बदाम भाजून घ्यायचे आहे. बदाम 100 ग्रॅम घेतलेले आहे. 50 ग्रॅम अक्रोड, 10-12 काजू मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. सर्व प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत, त्या पण मंद गॅसवरती आतपर्यंत खरपूस रंगावरती भाजून घेतलेले आहेत. परत तूप घालून डिंक भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. बेदाणे भाजून घ्यायचे आहेत मिनिटभर. खारीक आणि खोबरं याचं पावडर तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. 2-3 चमचे तूप घालून गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाला तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तूप घालून पीठ छान असं सोनेरी रंगावरती भाजून झाल्यावर मेथी पावडर आपण तुपामध्ये 2 दिवसासाठी भिजत घातलेली होती ते घालून एका परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. आणि सर्व वाटण केलेले ड्रायफ्रूट्स एका परातीमध्ये सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे. डिंक मिक्सरवरती जाडसर वाटून घ्यायचं आहे, ते पण त्या सर्व मिश्रणामध्ये टाकून सर्व हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळून पूर्ण मिश्रणावरती टाकून घ्यायचे आहे. चॅनलवरती पूर्ण रेसिपी दिलेली आहे, जरूर जाऊन बघा. धन्यवाद.